महाविकास आघाडीच्या मुद्द्यापर्यंत बोलायचं झालं तर माझं असं ऑब्झर्वेशन आहे, यांनी स्वतंत्र एकच उमेदवार उभा केला तर त्याचा फायदा होऊ शकतो. फाटाफूट 100% तयारी आहे. खास करून मुस्लिम जे वोटर्स आहेत, ज्याच्या जीवावर हे सगळं चाललंय, त्याच्यामध्ये 2 भाग पडतील. त्यामुळे त्याचा तोटाच महाविकास आघाडीला होऊ शकतो. काँग्रेसने दुसऱ्यानंच उमेदवारी तरी लेगच उभे राहणार आहे. म्हणजे 1, 2 आणि रमेश भाई कदम 3 असे याच्या एकामेकात ती स्पर्धा लागेल. सतीश कदमच का? म्हणजे सर्वसामान्य माणसाला हा प्रश्न पडतो की सतीश कदमला आपण निवडून दिलं पाहिजे, तर का? अध्यक्ष केवळ पुढारी नाही पाहिजे, तो अधिकारी पण पाहिजे. तुम्ही का प्रश्न, हे सगळ्या गोष्टींची मला प्राथमिक माहिती आहे, माझा अभ्यास आहे त्याच्यामध्ये. पत्रकारितेमध्ये 30-35 वर्ष असल्यामुळे मी ह्या शहराचा जडणघडणीमध्ये मी साक्षीदार आहे. मुद्दा पुरापासून वाचवण्याचं, त्याचे उपाययोजनाचं आहे. मग त्यावर काम करायचं आहे आपल्याला. निळी रेषा, लाल रेषा, लोक कोणी वाटेल ते सांगते की आम्ही हे पिसू, असं इतकं सोपं नाही. सतीश कदम याच वाशिष्ठ काठावर लिहायचे, वाशिष्ठ काठावर सदर असायचं. सारखं काठ, जलदूत हे सगळे प्रश्न तुमच्यातून आता काही शब्द आठवले. ह्याच काठावर आता एकदा लिहिणारे आता या कार दिले या निवडणुकीत मी आहे म्हणून. हा किती परिणामकारक ठरेल? ठरणार का नाही ठरणार? एक लक्षात घ्या, हा प्रश्न खूप मला आवडला. परिणामकारक ठरणार वाशीच्या काठावर. एक लक्षात घ्या, आपली जी शाब्दिक आणि भावनिक नाळ आहे ती लोकांची जोडलेली आहे. मी काही राजकीय माणूस नाहीये, मी एक भावनिक माणूस आहे. मी शहरासाठी काय करावं याच्यासाठी धडपड करतोय. मी वाटतं माझे शब्द लोकांपर्यंत आणि तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतील. कदाचित एखाद्या पक्षाकडनं ऑफर वगैरे सुद्धा येऊ शकते, अशी काही चर्चा कानावरती आहे का? असं काय होऊ शकतं का? आता हे सगळ्याच गोष्टी ओपनली बोलायच्या नसतात. लक्षात घ्या, शेवटी हे राजकारण आहे. एक जरी किती आपण ठरवलं तरी ते राजकारण आहे. त्यामुळे तुर्तास तरी मी यावर काही जास्त भाष्य करू इच्छित नाही. काय म्हणलंय निर्णय एक लक्षात घ्या, अजून निर्णय 2-3 दिवस मी वाट बघतोय. नेमकं राजकीय समीकरण काय आपल्या इकडची ती किती जुळणार आहे, काय घडामोडी घडतायत राजकीय पक्षांमध्ये. मी काही राजकीय पक्षामधला नाहीये. लागत दिलेल्या नाहीत आणि अचानक या सगळ्यासाठी तुम्हाला उतरावं लागतंय मैदानात. प्रश्न चांगला आहे तुमचा. आपलं शहर जे एकेकाळी आशियातलं एकदम हायेस्ट स्पीड डेव्हलप्ड सिटी म्हणून त्याची किताब होता काही 15-20 वर्षापूर्वी, तो जी वाढ आहे शहराची थांबली आहे, वाढ खुंटली आहे. त्याचं कारण काय माहिती आहे का? ह्या शहराला आकार उकार काहीच नाही आहे. जिओग्राफिकल फक्त वाढ झालेली आहे, पण त्याचं डिझाईनिंग कुणी केलं नाही. मला कधी कधी स्वतःला सुद्धा लाज वाटते की आपल्याकडे साधं हे नसावं, म्हणजे प्रसाधन गृह नसावं, एका दुसरा आहे, पार्किंग व्यवस्था नसावी, शहराच्या रस्त्यांचे एक्सपान्शन नको, रस्ते दुरुस्ती करणं आणि त्याचं एक्सपान्शन करणं फार वेगळी गोष्ट आहे. पण जे जसे ते तसं राहिलेलं आहे. मला वाटतं एक चांगला पर्याय देण्याचा मी प्रयत्न करणार आहे या दृष्टीने. तिकडं इथे तुम्ही स्वतः सतीश कदम, तिकडे बाळा कदम, तिकडे रमेश कदम, कसं मतांचं विभाजन होऊ शकतं, काय वाटतं? बघा, पहिला मुद्दा असा आहे की कोणी उभं राहावं, कोणी निवडणूक लढावं, हा ज्याचा त्याचा हक्काचा आणि त्याचा विषय असतो. पक्षाचा असेल, संघटनेचा आणि व्यक्तिगत असू, त्याच्यावर आपण आडकाठी करू शकत नाही. मला असं वाटतं ते स्वातंत्र्य सर्वांनाच आहे. का पाठी राहिला चिपळूण इतक्या वर्ष? का पाठी राहिल्याचं उत्तर आहे की अनास्था, काम करण्याची हे नाही, कोणाला दुखावायचं नाही. काही निर्णय, कठोर निर्णय घेतले पाहिजे होते प्रशासकीय, ते घेतले गेले नाही गेल्या 15-20 वर्षामध्ये. पक्षाकडून असतं तर अजेंडा संदर्भात विचारलं असतं. अपक्ष लढत आहे तरी तिकडे मनाचा एक अजेंडा असतो, तो काय आहे? मी आता हे मांडले तेच मुद्दा, हे सगळेच अजेंडा आहेत की आपल्याला शहराच्या एका वेगळ्या मुद्द्यावर न्यायचं. पहिला प्रश्न महत्वाचा आहे तो म्हणजे शहराला पुराच्या पाण्यापासून मुक्त करण्याचा प्रयत्न करणे आणि निळी रेषा, लाल रेषा जी डेव्हलपमेंट विकासाच्या आड येते ना, ती रद्द करण्यासाठी लिगली, टेक्निकली, त्यासाठी राज्यस्तरीय असेल, केंद्रस्तरीय आणि लिगल कोर्टामध्ये प्रयत्न करणे हा प्राधान्याने विषय. यांनी पण त्यांच्या कारण शेवटी प्रशासनाला निर्णय घ्यायला खूप सोपं गेलंय, ज्यामध्ये काही चांगली गोष्टी झाल्या. सांस्कृतिक केंद्राचा रखडलेला प्रकल्प आपण आता मार्गी लावला गेला. छत्रपती शिवाजी महाराज जे आपल्या चिपळूणमध्ये गेले 15 वर्ष 17 वर्ष जो प्रकल्प होता तो रखडला होता, तो आता मार्गी लागलाय. चिपळूणमध्ये एक तलाव आहे, तो पण छान पद्धतीने मार्गी लागला. असे प्रकल्प लागले, म्हणजे ही उदाहरणं चांगली म्हणजे. परंतु आणखी काही गोष्टी अपेक्षित आहेत, ते करण्यासाठी आता निवडणूक व्हायला पाहिजे. शेवटी लोकशाहीचा एक भाग आहे तो. वातावरण कसं बघताय? पत्रकार म्हणून सांगायचं झालं, जर युती झाली आणि आघाडी झाली तर संघर्ष 2च याच्यामध्ये होऊ शकतो, महाविकास आणि युतीमध्ये.
जर ही दुर्दैवाने म्हणजे त्यांच्या दुर्दैवाने झाली नाही तर प्रचंड संघर्ष होऊ शकतो आणि मग राजकारण हे व्यक्तिगत आणि कास्टिंगवर येईल, म्हणजे जातीवर येऊ शकतं, हे स्पष्टपणे मी सांगतो.